नेमकं शेअर मार्केट काय? म्हणजे तुम्ही शेअर मार्केटची स्थापना अमेरिकेमध्ये झाली असं म्हणता. बरोबर. त्याच्या अगोदर पुढं पोर्चुगीज लोकांनी सुरू केलं. बरोबर. थोडा त्याचा इतिहास सांगता का? कारण किती काळ झालाय शेअर मार्केट जगाला आणि भारताला बरोबर. माहिती होऊन. थोडासा आढावा घेतला तर बरं होईल. बरोबर. शेअर बाजारचा जर तुम्ही इतिहास जर बघायला गेला तर सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की 16व्या शतकामध्ये बरं. इथे 16व्या शतकामध्ये 16व्या शतकाच्या छत्रपती याच्यामध्ये शिवाजी महाराज. हो, हो, हो. बापरे! 16व्या शतकात हे जे अगेन महाराजांशी पण त्याचा कनेक्ट असेल. कारण 16व्या शतकात जी व्यापारी लोकं होती बरं. इथे, त्यांनी ही सुरुवात केली आहे सुरुवातीला, की जेव्हा एखादा म्हणजे असं आपण एम्स्टरडॅमला पहिल्यांदा झालं. बरोबर, ओके. बरोबर. इथे की जेव्हा एखादा कंटेनर कुठे आपण पाठवायचा बोलतो, की माझा माल एवढाच आहे, तर आपण एक 10 जण शोधतो, की चला 10 जणांचा माल एखादा एक्सपोर्ट कंटेनर आज सगळ्या कम्युनिटी त्या पद्धतीने बरोबर, करतात. बरोबर. तर त्या पद्धतीने की बाबा चला माझी तर कॅपॅसिटी नाही, तर आपण दोघांनी एकत्र येऊन अच्छा. हे करूया पार्टनरशिप सारखं. पार्टनरशिप. तर मग तसा तो शेअर चालू झाला आणि शेअर म्हणजे काय, की जसं आज आपण साखर कारखान्याचे शेअर्स घेतो. सहकारात तसं ते शेअर घेतात. बरोबर. महाराष्ट्राला सहकाराची पार्श्वभूमी आहे आणि आपल्या सहकारावर आज अमूलसारखं मॉडेल उभं राहिलेलं आहे. बरोबर? महाराष्ट्रात जवळपास 240 साखर कारखाने, दूध संघ, कुक्कुटपालन, सूतगिरण्या, केवढं मोठं शेअर बरोबर. मार्केट सारखं. पण सहकारातला शेअर येतो. बरोबर. म्हणजे आज गव्हर्नमेंटचा त्याला पाठिंबा आहे. बरोबर. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे कोणी पैसेवाले आहेत त्यांच्या आई-वडिलांकडे साखर कारखान्याचे किंवा सूतगिरण्यांचे तरी शेअर्स आहेत. तेच शेअर बाजार जेव्हा शेअर बाजार म्हणजे मार्केटमध्ये असतं, जसं आज गुलटेकडीला आपल्या समजा भाजीपाल्याचं मार्केट असेल, बरोबर. बरोबर. कुठे टेक्सटाईल मार्केट असेल, कुठे मच्छीचं मार्केट असेल. अच्छा. तसं शेअर बाजाराचं ट्रेडिंग होण्याचं ठिकाण म्हणजे शेअर बाजार. ओके. पण त्याचा इतिहास काय आहे? मग अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर कधी झालं ते? बरोबर. 16व्या शतकात तिथे जनरल चालू झालं आणि ह्याला प्रॉपर स्वरूप प्राप्त झालं 18व्या शतकाच्या स्टार्टिंगला आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. पहिलं जगातलं? तिथे, जगातलं पहिलं. ओके. आणि तेव्हा जवळपास 22 एक स्टॉक ब्रोकर होते आणि त्यांनी सुरुवात केली. बरं. आणि जगाच्या पूर्ण स्टॉक मार्केटचं एक मध्यवर्ती काहीतरी 1772 वगैरे असं काहीतरी साल आहे ते. हा बरोबर 18व्या शतकाच्या सुरुवातीला ओके. इथे आणि तिथून सुरुवात झाली आणि आपल्या भारतामध्ये 1878च्या आसपास वगैरे म्हणजे सुरुवात झाली. ब्रिटिश काळामध्ये झालं. ब्रिटिश काळामध्ये बॉम्बे सुरुवात झाली. स्टॉक एक्सचेंज ब्रिटिश काळात उभं राहिलं. बरोबर. अरे वा. हार्मोनी सर्कल जे आज तिथे आहे एशियाटिक लायब्ररीच्या समोर ओके. इथे, तर तिकडे पिंपळाच्या झाडाखाली हे सगळे व्यवहार जमायचे. चालायचे अरे वा. इथे. आणि तेव्हा फक्त एक ते 2-3 तासाचं स्वरूप होतं. बरोबर. सकाळी 9 वाजता तिकडे ते जमायचे आणि 9 तासात समोरासमोर व्यवहार व्हायचे. जसं आज आपण बघतो की पिंपरी चिंचवड असेल किंवा नाक्यावर जशी आज सकाळी रोजंदारी करणारी लोक येतात, मुकादम येतात. आज मला 100 लोक पाहिजेत या बरोबर. ह्याच्यामध्ये आणि ते घेऊन जातात. अच्छा. त्या पद्धतीने हे सकाळी हार्मोनी सर्कलला सुरुवात झालं. व्हायची त्या पद्धतीने ओके. आणि आज ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून तिथे आहे बरोबर. याच्यामध्ये. किती स्टॉक एक्सचेंज आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये? म्हणजे देशामध्ये किती स्टॉक हा एक्सचेंज? ही खूप चांगला प्रश्न विचारला दादा याच्यामध्ये, की अजून लोकांना वाटतं फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच. पण मुंबईतच जवळपास ICX म्हणून स्टॉक एक्सचेंज आहे. पूर्ण भारतभरामध्ये आत्ताच्या घडीला एक 26 स्टॉक एक्सचेंज आहे. 26 स्टॉक 26 स्टॉक एक्सचेंज आहेत आणि त्याच्यामध्ये पुणे स्टॉक एक्सचेंज आहे, सुरत स्टॉक एक्सचेंज आहे, बेंगलोर स्टॉक एक्सचेंज आहे. फक्त झालंय काय, की जे काळानुरूप ट्रेडिंगमध्ये डिजिटलाइज न झाल्यामुळे हे सगळे स्टॉक एक्सचेंज आता बंद करायचे आणि गव्हर्नमेंटनी पण सेंट्रलाइज करण्याच्या माध्यमातून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहे तर तिथे कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. 2 प्रकार दिसतात. एक निफ्टी आणि बरोबर. दुसरं सेन्सेक्स. सेन्सेक्स. बरोबर. आता हे सेन्सेक्स आणि निफ्टीतला फरक काय आहे नेमका? ह्याच्यातला एक सिंपल सांगतो. म्हणजे हा. सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय, हे निर्देशांक जे दिसत आहेत येस. हे नक्की म्हणजे काय. बरोबर. तर ह्याच्यामध्ये एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो, की जसा एखाद्या मुलाला आपण विचारतो, की अरे किती मार्क्स मिळाले तुला? हम्म. तर तो बोलतो 60% मिळाले. एखादा विद्यार्थी बोलतो मला 95% मिळाले. तर एवढं जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला कळतं की या व्यक्तीची कुवत काय आहे, बरोबर. शैक्षणिक कुवत काय आहे किंवा त्याची बुद्धिमत्ता काय आहे. बरोबर. तसंच हे निर्देशांक जे आहेत, जसं 1979ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं जे आज आपण निर्देशांक 84-85 हजारवर आहे, बघतो. तर त्याचं इंडेक्सेशन केलं गेलं आणि ते ₹100 किंमत पकडली गेली. 1980 ला ₹100 इंडेक्स. ₹100. सेन्सेक्स बरोबर. ₹100 होता. बरोबर. म्हणजे आजपासून जवळपास
45 वर्ष. बरोबर. ओके, ते आता 45 वर्षामध्ये 84,000 रुपये, म्हणजे 84. 100 रुपयाला जर तुम्ही त्यावेळेस शेअर घेतला असता तर बरोबर. त्याची आजची व्हॅल्यू 84,000 रुपये होती. बरोबर. ओके. मग सेन्सेक्स मध्ये ज्या 50 कंपन्या आहेत, बर. बरोबर, इथे तर त्या ज्या 30 कंपन्या ज्या आहेत इथे, त्या 30 कंपन्यांचं इंडेक्सेशन वारंवार केलं जातं, अच्छा, ऍव्हरेज काढलं. ऍव्हरेज केलं ओके. जातं. आणि मग त्याच्यानुसार जी आली संख्या जी आहे ती 85,000. म्हणजे जर त्यांनी एखाद्याने 100 रुपये तिथे लावले असते आणि कालांतराने ते पैसे आज 85,000 रुपये झाले असते. बरोबर. म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की Multiply. 65% आणि 95%, तर लगेच कळतं की बाबा याची बुद्धिमत्ता काय आहे. तर सेन्सेक्सचं पण डेली कॅल्क्युलेशन, मंथली कॅल्क्युलेशन, इयरली कॅल्क्युलेशन, आणि याच्यामध्ये पण एक गंमत आहे की हा शब्द कुठून आला, सेन्सेक्स कुठून आला? सेन्सेक्स तर सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह इंडेक्स, बरोबर, म्हणून तो सेन्सेक्स. अच्छा. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी जो आहे निफ्टी. तो NSE चे 50 शेअर्स, बर म्हणजे NSE आणि 50 बर निफ्टी असा हा शब्द आलेला आहे. हे सेबी काय, सेबी जे आहे हे पण अगेन तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने, की हे पण खूप महत्वाचं आहे. जेव्हा हर्षद मेहता स्कॅम झाला तेव्हा गव्हर्नमेंटला लक्षात आलं हे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे थांबणारच नाहीयेत आता. बरोबर आणि त्याच्यामुळे फक्त RBI कुठे कुठे कंट्रोल करणार. बरोबर. मग तेव्हा सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सिक्युरिटी एक्सचेंज Exchange बोर्ड Board ऑफ of इंडिया, India हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अर्थ खात्याने ते स्थापन केलं. बरोबर म्हणजे आपली जी रिझर्व्ह बँक आहे बरोबर त्याच्याशी संबंधित त्याच्या अंडर. ओके, म्हणजे रिझर्व्ह बँक, त्याच्यावर अर्थ खातं, बरोबर आणि पूर्ण गव्हर्नमेंट कंट्रोल आहे सेबीचा. बरोबर. सेबीच्या अंडर आता सेन्सेक्स पण येतं आणि निफ्टी हे पण सगळे कंट्रोल बाय. येस, त्यांना Control by government. त्यांना Okay. सगळ्यांना रजिस्ट्रेशन आहे, त्या सगळ्यांचं ऑडिट होतं, ओके, त्या सगळ्यांना एक नियमावली दिलेली आहे. बरोबर. जे कुठे नव्हतं ते 1992 साली झालं.